नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महाआरती, देवीच्या जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच विजयादशमीच्या दिवशी श्री मुक्ताई देवीच्या उत्सव मूर्तीची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी श्री मुक्ताई देवस्थानचे पदाधिकारी एकनाथ शेटे, सरपंच योगेश पाटे तसेच सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते। या दिवसाचे विशेष म्हणजे देवीच्या मूर्तीची मिरवणूक, ओम सेवा साई मंडळाच्या वतीने श्री साईबाबांची पालखी मिरवणूक, राजदांडिया, रावण दहन आदी भरगच्च कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाची सांगता झाली। नारायणगाव व वारोवाडी येथील महासूर्योदय मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ, हनुमान चौक मित्रमंडळ, कुलस्वामिनी मित्रमंडळ, पेटाळी, पश्चिम बंगाल नवरात्र उत्सव समिती, शिवनेर मित्रमंडळ, सानेवस्ती तसेच विविध गृहनिर्माण सोसायटी व शेत शिवारात राजदांडिया व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महासूर्योदय मंडळाने आयोजित केलेल्या दांडिया राजदांडियामध्ये आमदार अतुल बेनके, सरपंच योगेश पाटे, रोहिदास केदारी, पुष्पा जाधव, सुदीप कसाबे आदी मान्यवर उपस्थित होते। पेटाळी येथील कुलस्वामिनी मित्रमंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या म्हणजेच 52 फुटी रावण दहनाच्या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी सरपंच योगेश पाटे, उपसरपंच हरिपातार, संतोष वाजगे, संतोष दांगट, आशिष माळवतकर, अनिल दिवटे, किरण वाजगे, ईश्वर पाटे, रोहिदास वाजगे, रवींद्र कोडिलकर, ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सनील जाधव, सनील धनवे, राजेश वारुळे, गणेश शिंदे, माणिक मावळे, संतोष पाटे, राणी जाधव, रील स्टार, शुभांगी रणदिवे, नागेश्वरी केदार, मंडळाचे अध्यक्ष सनी तलवार, शुभम नाईक, सुदीप कसाबे, अनिल दिवटे, अक्षय वावळ आदी मान्यवर उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात।